नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेत. आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आज पाहूया आपण याच्या या व्हिडिओमध्ये आपलं सोयाबीन पूर्ण निघालं का नाही निघालं. दोन व्हेरायट्या पेरलेल्या होत्या आपण. एक होती हुतुतू 2 बॅगा पेरल्या आणि एक होती अंकुर प्रभाकर, त्या 3 बॅगा पेरल्या. एकूण 5 चक्करामध्ये 5 बॅगा टाकलेल्या आहे आपण. एकरी 25 किलोच बियाणे पेरलेलं आहे. दोन्ही कंपनीचे बियाणे 25 किलोच येते थैलीमध्ये. तर आपण बघूया, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. चला तर बघा शेतकरी मित्रांनो, पाऊस चालू आहे. काल संध्याकाळपासूनच पाऊस चालू झाला आणि आज सकाळपर्यंत ढगाळ वातावरण होतं आणि 10-10:15 वाजताच्या दरम्यान पाऊस चालू झालेला आहे शेतकरी मित्रांनो. बघा, अजूनही पाऊस येईल. आज दिवसभर पाऊस आहे. झडीचं वातावरण दिसत आहे आणि हे झडीचं वातावरण सोयाबीन पिकाला, कपाशी पिकाला पोषक आहे आणि तणकटालाही पोषक आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा, हे आहे आपलं सोयाबीन प्रभाकर अंकुरचं आणि 25 kg बॅग आहे. हे बघा कसं निघालेलं आहे शेतकरी मित्रांनो. बघा, चांगली पेरणी झालेली आहे आणि इथं आपण वाही नाही केली. हे चण्याची प्लॉट होय. हे बघा, चण्याचा प्लॉट होय. या वाही केली नाही. 8 तास व्यवस्थित निघालेली आहे बघा. आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीनला वाढ आहे, चांगला अक्रोट निघालेला आहे बघा. आहे चांगलं पद्धतशीरपणे आपलं सोयाबीन निघालेलं आहे. याला एकरी 10-26-26 चीच बॅग आहे शेतकरी मित्रांनो. 10-26-26 एकरी एक बॅग. 5 बॅगा पडलेल्या आहे इथे बघा. आहे आणि तणकट अजून काही निघायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपल्या शेतामध्ये सोयाबीन निघालेला आहे, तणकट अजून काही निघायचा आहे. पूर्ण शेतामध्ये तुम्हाला सोयाबीन दिसेल बघा. तणकट का नाही निघालं? कारण की आपण वाई नाही केली. जिथे वाई झाली, सोयाबीन पेरणी केली, तिथे तणकट आणि सोयाबीन सारखंच निघालेलं आहे. आपल्या शेतामध्ये ऊत पण नाही निघाला आहे शेतकरी मित्रांनो बघा. आहे अजून तणकटाची सुरुवातच व्हायचं आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या लक्षात एक येत असेल की आपण जेव्हा कॉटनमध्ये डवरणी करतो, वेळोवेळी डवरणी करतो, बारीक ऊत येतं, डवरणी केली की त्याच्यावर एखादा शिरवा आला का लगेच ऊत निघते. म्हणजे जर आपण मशागत जास्त वेळ केली, आंतरमशागत किंवा उन्हाळी मशागत, तर पाणी आला की पहिले ऊत निघते, तणकट आले जास्त आवराते आणि पीक मागून निघते. हा अनुभव तुम्हाला आला का शेतकरी मित्रांनो? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता सोयाबीन पिकामध्ये बरेचसे शेतकरी मित्र डवरणी करतात का? तणकटासाठी, तण निघालं पाहिजे म्हणून, तणकट आलं नाही पाहिजे म्हणून, नाही का. परंतु डवरणी झाली का एक वरचा शिरवा येतो आणि लगेच त्याच्यात बारीक ऊत निघते. हा एक अनुभव शेतकरी मित्रांनो तुम्हाला आला आहे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेवढी आंतरमशागत करा तेवढं तणकट निघतेच, नाही का. तर आपल्या सोयाबीन पिकामध्ये कोणत्याच प्रकारचं तणकट निघाले नाही, अजून सुरुवातच व्हायची आहे. तर आता आपण इकडे समोर पाहत आहोत बघा. चांगली वाढ आहे आपल्या सोयाबीन पिकाला. पूर्ण ताशी लागले, तास दिसत असेल तुम्हाला. आणि 8 तास बघा. हे 8 तास प्रभाकर अंकुरची आहे. हे बघा. आहे आणि हे जे समोर आता तुम्हाला दिसणार सोयाबीन, थोडं दाट सोयाबीन दिसणार, हे आहे हुतुतू. थोडं दाट पेरणीत आलं धान्याभऱ्यानं. हे बघा, हे आहे हुतुतू. ह्या खंब्यापासून इकडे हुतुतू लागलेला आहे बघा. हे बघा, हे हुतुतू सोयाबीन आहे. बघा.
हुतुतू सोयाबीन ही बेस्ट निघालेला आहे बघा. थोडं दाण्याभऱ्याने दाट आहे आणि इकडे बघा तुम्हाला पेरणीत फरक दिसत असेल बघा. आहे हे बघा, हे हुतुतू सोयाबीन आहे बघा. हुतुतू सोयाबीनची वाढ जोमाने होत आहे बघा. आणि इकडे थोडं सवाड आहे, ते मंदातलीच पट्टी थोडीशी दाट झाली आहे शेतकरी मित्रांनो. थोडं पेरणीचा अंदाज इकडे पतलं होत होतं म्हणून थोडं दाण्याभराने दाट केलं आणि तेच दाट झालं. पण आपलं सोयाबीन व्यवस्थित पूर्ण निघालेलं आहे. म्हणजे जे काही बियाणं आपण निवडलं होतं यंदा यावर्षी पेरणीसाठी ते योग्य ठरलं. आणि बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात की हुतुतू सोयाबीन निघालेलं नाही आहे. काही काही सोयाबीनमध्ये लॉटमध्ये फरक असतात शेतकरी मित्रांनो. हे लॉट भले म्हणजे काही काही लॉटमध्ये सोयाबीन व्यवस्थित येत नाही. कपाशी असो, तूर असो, सोयाबीन असो, नाही का. तर लॉट नंबर पहा आणि शेजारच्याही शेतकऱ्यांना विचारा तुमचा लॉट नंबर कोणता. आता माझं नाही निघालं, तुमचं का निघालं, नाही का. बघा हे हुतुतू आहे बघा. सवाड आहे इकडे, तुम्हाला पतलं दिसत असेल व्हिडिओमध्ये, पण ताशी लागलेला आहे. आणि असंच पाहिजे, असंच सोयाबीनला हवा लागतं, खेळती आणि वाढ होते आणि चांगले शेंगा येतात बघा. आता तणकट नाही आहे काही, आपल्याला तणकट फवारणी करायला लागेल. आता हे जे आहे हे मुरमाटीची जागा आहे शेतकरी मित्रांनो. इकडं मुरुम खाली केला होता तर इकडे तणकट निघणारच आहे. तो समोर नाही आहे, काही काही ठिकाण आहेत. आता 2-3 दिवस पाऊसच आहे, पाऊस उघडला की लगेच आपली फवारणी आहे. फवारणी तणनाशकाची घेऊया आपण, कारण की कीटकनाशकाची फवारणीला वेळ होईल, नाही का. 15 दिवस झाले की आपण कीटकनाशकाची फवारणी घेऊन घ्या. म्हणजे 20-21 दिवसाच्या आत आपल्याला फवारणी करता येते म्हणजे याची तणनाशकाची. बघा हे आहे सोयाबीन. यावर्षी NTF पद्धतीने आपण नो टिल फार्मिंग, बिना मशागत बिना वाहीची आपण सोयाबीन पेरणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो, नाही का. आता ही पद्धत यावर्षी आपण सुरुवात केलेली आहे. तर पाहूया काय होते. तर शेवटपर्यंत आपले नेहमी व्हिडिओ येत राहतील. 2 दिवस झाले व्हिडिओ नव्हते आले, काही कामानिमित्त आपण व्हिडिओ नाही टाकू शकलो. पण आजपासून नेहमी रेग्युलर व्हिडिओ येईल. आणि पाऊसही आहे शेवटपर्यंत शेतकरी मित्रांनो. आता पाऊस जोर धरणार. तर कसे वाटले शेतकरी मित्रांनो हुतुतू आणि प्रभाकर अंकुर हे सोयाबीन, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.